मी श्री प्रसन्न बावडेकर. मी परिसर अपार्टमेंट या नूतनीकरण झालेल्या अपार्टमेंटचा मेंबर आहे, सभासद आहे. आणि मला गेल्या जवळपास 3 वर्षामध्ये मला जे नूतनीकरणाची सुरुवात ते आता आम्हाला घरं आमची ताब्यात मिळाली तोपर्यंतचे काय अनुभव आले ते मी थोडक्यात आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो. तर सर्वात पहिल्यांदा मला सांगावं असं वाटेल की एसके फॉर्च्यूनचं धोरण हे नेहमीच सभासदांना वेळोवेळी सहकार्याचं होतं. नंबर 2, आम्हाला ज्या काही कमिटमेंट्स करण्यात आल्या होत्या, उदाहरणार्थ रेंट, बेटरमेंट इत्यादी, तर त्या आम्हाला अत्यंत वेळोवेळी आम्हाला येत होत्या आणि त्याकरता आम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉलोअप करावा लागतो. नंबर 3, आमची जेव्हा घरं बनत आली त्यावेळेला आम्हाला काही इंटरनल ऍडजस्टमेंट प्रत्येकाच्या सोयीनुसार, आवडीनुसार त्यांना ज्या करणं अपेक्षित होतं, तर त्या त्यांनी अत्यंत म्हणजे मला असं सांगायला आनंद वाटतोय की त्यांनी काही खळखळ न करता ऍक्च्युली त्या स्वीकारल्या आणि त्या वेळोवेळी आम्हाला तसे सोयी सुविधा पुरवत गेले. नंबर 4 मला सांगू इच्छितो की आम्हाला त्यांनी टाईल्स किंवा फिटिंग्स अशा सारख्या गोष्टींमध्ये सुद्धा आम्हाला चॉईस होता आणि जो आम्हाला समाधानकारक वाटला. अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते की ज्या अमेनिटीज त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत आणि जे फीचर्स आणि ज्या प्रकारच्या सोयी सुविधा आम्हाला मिळाल्या त्या खरंच अत्यंत अद्ययावत आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आमच्या अपार्टमेंटचं नूतनीकरण करण्याचं स्वप्न खरंच साध्य झालं. ते आम्हाला एस्पेशली जाणवलं जेव्हा आम्ही आता रिसेंटली डिसेंबरमध्ये त्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचं पोझिशन घेतलं. आणि त्यानंतर सुद्धा मला शेवटी सांगावं असं वाटतं की आमचं रिलेशन हे एसके फॉर्च्यून ग्रुप बरोबर आता एक फ्लॅट ओनर आणि डेव्हलपर असं न राहता आमचं रिलेशन हे जवळपास एका कुटुंबासारखं किंवा एखाद्या फॅमिलीसारखं झालं. त्यामुळे आम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आम्ही एसके फॉर्च्यूनचे सतीश कोकाटे असो, विश्वजित घाटगे असो, रोहित राज असो, नीरज पत्की असो, या सगळ्यांबरोबर आम्ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही इंटरॅक्ट करू शकतो. ते आम्हाला आमचे काही प्रश्न असतील किंवा आमचे काही डाऊट्स असतील, कन्सर्न असतील, तर ते वेळोवेळी करतात. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या वास्तूच्या नूतनीकरणाबरोबरच खरंच चांगल्या लोकांशी जोडलं गेलोय असा मला समाधान, आनंद आणि मोकळेपणा वाटतो. तर सर्व बाबतीत मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आमची पण प्रगती झाली. जसं आमचं मी म्हटलं तसं एसके फॉर्च्यून कडे पण नवीन यशोधन किंवा कुसुम सारखे मोठे प्रोजेक्ट मिळाले आणि त्यांची पण भरभराट चालू आहे. तर ओव्हरऑलच मला असं वाटतं हा आमच्या दृष्टीने एका थोड्याशा नकारात्मक दृष्टिकोनातनं भरभरून सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीकडे नेणारा हा होता. याबद्दल मी एसके फॉर्च्यून आणि तसेच आमचे सगळे सभासद यांचे सुद्धा आभार मानतो. आणि तीच सकारात्मकता सगळ्यांच्या आयुष्यात भरभराट निर्माण करू आणि चांगलं, उन्नत, प्रगत, अर्थपूर्ण, परिपूर्ण जीवन जगायला सगळ्यांना पुढे एनेबल करू अशी मी परमेश्वराकडे इच्छा प्राप्त करतो. थँक्यू सो मच.